नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय फोडणीच्या खिचडीची रेसिपी. नेहमीचीच डाळ तांदळाची खिचडी आहे, परंतु थोडीशी वेगळी पद्धत आहे. पटकन बनणारी ही खिचडी पचायला हलकी आणि पौष्टिक तर आहेच, त्याचबरोबर खूपच खमंग आणि चविष्ट लागते. तर नेहमीची साधी खिचडी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर, किंवा नेहमीप्रमाणे जेव्हा संध्याकाळच्या स्वयंपाकात हलकं फुलकं गरमागरम पोटभरीचं पण टेस्टी काय बनवता येईल असा प्रश्न पडतो, तर अशावेळी ही फोडणीची खिचडी तुम्ही नक्की ट्राय करा. मला खात्री आहे ही खिचडी तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे या आपल्या नेहमीच्या वाटीने 2 सपाट वाट्या तांदूळ घेतलेले आहेत, जे वजनी 1/2 किलो तांदूळ आहेत. मी इथे हे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता. ज्याचा भात मऊ होईल असे तांदूळ शक्यतो घ्यावे. त्यानंतर ही तांदळाच्या निम्मी म्हणजेच 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, जी वजनी अर्धा पाव म्हणजेच 125 ग्रॅम आहे. तर आता हे डाळ आणि तांदूळ एकत्र करून 2-3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता 2 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी डाळ असे दोन्ही मिळून 3 वाट्या झालेले आहे. तर याच्यात तिप्पट पाणी घ्यायचे आहे, म्हणजेच 9 वाट्या पाणी घेऊन ते गरम करून म्हणजेच उकळून घ्यायचे आहे. मी इथे ही फोडणीची खिचडी एका भांड्यात बनवत आहे, त्यामुळे पाणी मी थोडेसे जास्त म्हणजेच तिप्पट घेतलेले आहे, कारण खिचडी थोडीशी मऊ छान लागते. तुम्ही जर डायरेक्ट कुकरमध्ये ही खिचडी बनवत असाल तर पाणी एखादी वाटी कमी घेतलं तरीही चालेल. सुरुवातीला या भांड्यात 3 ते 4 टेबलस्पून तेल तापवून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी तडतडली की लगेचच यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये 3 मसाला मिरच्या किंवा सांडगी मिरची पण म्हणतात याला, तर या घालायच्या आहेत. याच्यामुळे खिचडीला खूपच मस्त फ्लेवर आणि खमंगपणा येतो. या मिरच्या नसतील तर तुम्ही सुक्या लाल मिरच्याही घालू शकता किंवा त्याही नसतील तर मग हिरव्या मिरच्या घालू शकता. त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे. हिंग आणि हळदीमुळेही खिचडीचा खमंगपणा आणखी वाढतो. त्यानंतर यावर धुवून निथळून घेतलेले डाळ आणि तांदूळ घालायचे आहेत आणि थोडा वेळ या तेलामध्ये मसाले भाताप्रमाणे 2-3 मिनिटे भाजून घ्यायचे आहेत. आणि आता यामध्ये मगाशी उकळलेले पाणी घालायचे आहे आणि छान हलवून घेऊन यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचे आहे. सांडगी मिरचीमध्येही मीठ असते, त्यामुळे या पाण्याची टेस्ट बघून त्या हिशोबाने मीठ घालायचे आहे. त्यानंतर यामध्ये 2-3 आमसुले किंवा कोकम घालायचे आहे किंवा अर्धा चमचा आगळ घातलं तरीही चालेल किंवा मग याऐवजी तुम्ही थोडीशी चिंचही वापरू शकता. त्यानंतर यामध्ये टेस्ट बॅलन्स करण्यासाठी अगदी थोडासाच गूळ घालायचा आहे. गूळ ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर घातला नाही तरीही चालेल. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायची आहे आणि सर्व एकत्र व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. आणि आता याला एक उकळी आली की गॅस बारीक करून झाकून शिजवून घ्यायचे आहे. 5 मिनिटानंतर अधूनमधून खिचडी हलवून द्यायची आहे. 10 ते 15 मिनिटात खिचडी व्यवस्थित शिजून तयार होते. आपली खिचडी आता छान मऊ शिजून तयार झालेली आहे. आता ही एकदम खमंग आणि टेस्टी अशी वाफाळलेली फोडणीची खिचडी एका प्लेटमध्ये काढून यावर तूप घालून उडदाचा पापड आणि लोणच्याबरोबर सर्व करायची आहे. तसं तर खिचडी सर्वांच्याच घरी बनते, पण थोडासा चेंज म्हणून माझ्या या पद्धतीने चवीला खूपच मस्त आणि अगदी तोंडाला चव आणणारी ही फोडणीची खिचडी तुम्ही नक्की बनवून टेस्ट करा. आणि रेसिपी आवडल्यास मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत राहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.